नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. कलाने खूप छान फुलाने अशी रांगोळी काढलेली असते, डिझाईन काढलेली असते आणि खूप सुरेख अशी ती दिसत असते. हे आता सरप्राईज, हे गिफ्ट मी चांदेकरला देणार आणि चांदेकरला डायरेक्ट म्हणणार की मला पुन्हा तुझ्याशी लग्न करायचंय नव्याने, आणि लाजते स्वतःच. रोहिणी आणि राहुल बोलत असतात. कलाचं आणि अद्विकचं नेमकी काय चाललंय रे? कितीही काही झालं, कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न करा, वेगळं तर होत नाहीये, पण एकत्र येऊन मात्र नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. राहुल म्हणतो, मामा त्यांचं जरा अतिच होत चाललंय या, लवकरात लवकर त्यांना आवर घालायला लागणार, लवकरात लवकर फायनल तो गेम करायला लागणार. रोहिणी म्हणते, करावाच लागणार आहे राहुल. सगळ्यात आधी अद्विकच्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या घेऊ आणि कसंय ना राहुल, मग विषय संपून टाकूया. खरंय आई मम, तुझं आपण अगदी तसं आणि तसंच करूया. मी काहीही करणार आणि त्याच्या सह्या घेणार म्हणजे घेणार. आता मात्र माघार घ्यायची नाहीये. आपल्याला सगळ्या प्लॅन हा सक्सेस करायचाच आहे. हो राहुल, लवकरात लवकर तयारी कर. तुला माहितीये का राहुल, अद्विक इतके सहजासहजी त्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या करणार नाही. खूप हुशार आहे रे तो. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागणार. सहज तो सही करणार नाही हे मला माहितीये. काहीतरी वेगळा विचार करून मग सह्या मिळवूया आपण. अद्विक आता खूप उशिराने घरी आलेला असतो आणि काहीतरी विचार तो करतच असतो. आता जो काउन्सिलर बोललेला असतो अद्विकला, तेच सारखं त्याला आठवत असतं. मुवमेंट बनेल असं प्रेझेंटेबल काहीतरी करायला हवंय तुम्हाला. अद्विक म्हणतो, काय करू, मला तर काही सुचतच नाहीये. अद्विक आता विचार करत हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला असतो. आबा पटकनच्या पाठीवर हात टाकतात. अद्विक, काय झालंय रे, एवढा काय विचारात अडकलाय? ऑफिसात लय काम होतं काय? टेन्शन दिसतंय रे तुझ्या चेहऱ्यावर. काय झालंय अद्विका? अद्विक म्हणतो, नाही आबा, ऑफिसचं टेन्शन नाहीये. मग कसलं टेन्शन आहे रे? प्रयत्न करत असतो अद्विक त्याला काय होतं हे सांगण्याचा, पण त्याला काही सांगताच येत नाही. अगदी अडखळल्यासारखं होतं. आबा म्हणतात, असू दे नको सांगू, कळतंय मला समज. व्यक्त व्हायचंय तुला कला पुढे. आबा हो, पण कसं काय, मला काय वाटतंय तिला मी कसं सांगू, मला हेच कळत नाहीये. तुम्ही जरा सुचवता का? बघ अद्विक, कसं व्यक्त व्हायचं, कसं तुझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवायच्या हे मी तुला सांगू शकत नाही. तुलाच व्यक्त व्हायला हवं आणि तूच आयडिया शोधायला हवी, कसं काय तिला सांगायचंय तुझ्या मनातलं. अद्विक म्हणतो, आबा एखादी आयडिया तरी सुचवायला हवी ना तुम्ही, त्यानुसार मी काहीतरी अंदाज लावून करतो की थोडं काहीतरी आयडिया येईल असं बोला. आजीच्या बाबतीत काहीतरी आठवतंय का? अशा सिच्युएशनला आजीबद्दल तुम्ही कसं वागला, काय वागला असता किंवा आत्ता काय वागला असता हे सांगता का जरा? आता लगेच आबा सांगायला लागलेले असतात त्यांच्या लग्नाची आठवण. आबा म्हणतात, माझ्या लग्नाच्या दिवशी तिच्यासाठी तो दिवस लय खास होता. तिच्यासाठीच काय, जगातल्या प्रत्येक स्त्रीसाठी आपल्या लग्नाचा दिवस हा महत्वाचा आणि खासच असतो. त्याच्यानंतर समजा आयुष्यच बदलतं रे त्या बाईचं, प्रत्येक बाईचं. पण हे बोलता बोलता सांगितलेलं असतं की प्रत्येक स्त्रीला आपल्या लग्नाचा दिवस हा खूप महत्वाचा असतो. जगात काहीही महत्वाचं नसतं, तो एक दिवस मात्र आयुष्यभर तिच्या लक्षात राहतो आणि त्याच दिवशी ती खरी आनंदी असते. आता अद्विकला सगळं आठवायला लागलेलं असतं. लग्नाच्या वेळेस त्याच्या काय नेमकी प्रसंग घडला. जेव्हा कला चेहऱ्यावरचा पदर काढते आणि अद्विकला कळतं की मी जिच्याशी लग्न करतोय ती नाही तर इथे कला आहे, तेव्हा तो नाही म्हटलेला असतो. तेव्हा आबाने धमकी दिलेली असते, आत्ताच लग्न केलं नाही किंवा लग्न करायला नाही म्हणला तर आबाचा चेहरा मेलेला बघायला मिळेल तुला. या एका अटीवर अद्विकने कलाशी लग्न केलेलं असतं. सगळं काही आता अद्विकला आठवायला लागलेलं असतं. अद्विकला सगळं आठवत असतं. अद्विक म्हटलेला असतो कलाला की मी फक्त आणि फक्त हे लग्न माझ्या आबांसाठी करतो, आणि कलाही म्हटलेली असते की फक्त आणि फक्त माझ्या आईसाठीच लग्न करते. दोघांचीही त्यावेळेला एकच सिच्युएशन अशी झालेली असते. मजबुरी म्हणून त्यांनी लग्न केलेलं असतं एकमेकांच्या समोर. सगळं काही आता अद्विकला आठवायला लागलेलं असतो आणि तो प्रसंग अगदी ताजा त्याच्या समोर आलेला असतो. अद्विक म्हणतो, लग्न, यस, मी खरीशी परत लग्न केलं तर सगळं काही छान होणार का? अद्विक म्हणतो, सगळ्यात छान आणि खास असं मुवमेंट असणार आहे तिच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा काहीतरी वेगळी सिच्युएशन होती. माझाही मूड नव्हता आणि कलाचाही मूड नव्हता. आता मात्र परत लग्न केलं की आमच्या दोघांचाही मूड असणार आणि सगळ्या काही गोष्टी आनंदाने आम्ही स्वीकारणार. त्यामुळे परत लग्न करणं हा एवढा बेस्ट ऑप्शन दिसतोय माझ्यापुढे. येस, परत लग्न करायचंय आणि ग्रँड असं सेलिब्रेशन करायचंय. त्या आत्या आगाऊला मला लवकरात लवकर सांगावं लागणार. अति आगाऊ आहे ना, तिला सांगतो आणि जरा शांत करण्याचा प्रयत्न करतो. आता आबा अद्विकच्या जवळ आलेले असतात परत. आबा म्हणतात, चांदेकर कुठं हरवला? काही नाही हो आबा. आणि आबाला घट्ट अशी मिठी मारतो. थँक्यू सो मच आबा, मी आलो आणि अगदी धावत पळत तो रूम मध्ये गेलेला असतो. आबा आता हसायला लागला असतात अद्विकचं हे वागणं बघून. आबा म्हणतात, वारं पठ्या,
माझ्याकडून समज बोलून घेतलं, सगळं जाणून घेतलं आणि एका मिनिटात पळाला बायकोकडं. वा. आणि आपण जोऱ्या जोऱ्यात हसायला लागलेले असतात अद्विकच्या या वागण्यावर. मला जे डिझाईन काढलेलं असतं ते खूप छान दिसत असतं. मला अजून फुलं हवी होती, अजून काहीतरी करता आलं असतं. जाऊन घेऊन येऊ का पटकन बागेमधून फुलं? अरे बापरे, चांदेकर यायची वेळ झालीये, आता कशी जाणार मी बाहेर? पटकन जाते आणि फुलं घेऊन येते तो यायच्या आधी. म्हणून ती ते ताट घेऊन निघालेलीच असते की अजून काही फुलं आणायची. तेवढ्यात काय खरे खरे करत अगदी धावतच अंगावर आलेला असतो अद्विक. अरे चांदेकर, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अरे खरे, तुझ्यापेक्षाही महत्वाचं मला सांगायचंय. मला जे सांगायचंय ना त्यापेक्षा काहीच महत्वाचं नसणार आहे, मला खात्री आहे. तू जे सांगतेय ना खरे ते महत्वाचं नसेल, पण मी सांगतोय त्यापेक्षा नक्कीच काही महत्वाचं नसणार. कला आता चिडते. किती मी करतोस रे, कधीतरी दुसऱ्यालाही चान्स दे. मी बेस्ट आहे, आला मोठा. मला जे सांगायचंय ते खरंच खूप महत्वाचं आहे, प्लीज मला एकदा सांगू तर दे. तुला माहिती का चांदेकर, मला जे सांगायचंय ना ते जर तू ऐकलं तर तू काय म्हणणार? वाव, माझ्यापेक्षा सुद्धा कोणी ग्रेट आहे हे मला आज कळालंय. खरे, इम्पॉसिबल. माझ्यापेक्षा ग्रेट कोणीच असू शकत नाही, कारण मी कोण आहे? द अद्विक चांदेकर. ग्रेट आहे मी. आता दोघंही भांडायला लागलेली असतात. तू सांग, अगदी मांजरीसारखी त्यांची भांडणं चाललेली असतात. मला म्हणते बघ, तू आधी सांगायचं की मी आधी सांगायचं, हा वाद तर सुरूच आहे. त्यापेक्षा दोघंही एक सोबत बोलूया म्हणजे वाद राहणारच नाही. ही आयडिया छान आहे. चल एकत्रच बोलूया, म्हणजे तू आधी बोलली की मी आधी बोललो हा प्रश्नच राहणार नाही. अगदी काउंट करतो 1 2 3 आणि दोघेही सोबत म्हणतात आपण पुन्हा लग्न करूया. दोघांचं एकमत झालेलं असतं आणि दोघांचा आनंद जो असतो तो अगदी गगनात मावत नसतो, इतका काय आनंद त्यांना झालेला असतो. एकत्र बोलण्यामुळे दोघांच्याही चेहऱ्यावर इतका आनंद आणि आधीच ते आनंदी असतात. आता दोघांचे एक विचार, एक मत, सगळं काही एक झालेलं असतं. त्यामुळे एकमेकांकडे बघतात आणि लाजत असतात, हसत असतात. काहीतरी वेगळंच त्यांच्यामध्ये चाललेलं असतं. मला आता एवढं बोलून खूप आनंदी असते. ती फुलं आणायला खाली चाललेली असते आणि पाकळ्यांचं ताट तिच्या हातामध्ये असतं. साडीमध्ये पाय अडकतो गडबडीमध्ये आणि कला पडायला लागते. अद्विकने तिला सावरलेली असते आणि सगळी फुलं दोघांच्याच अंगावर पडलेली असतात. आता रोमॅन्टिक असा मोमेंट तयार झालेला असतो. अद्विकने कलाला खूप छान असं घट्ट पकडलेलं असतं आणि दोघं एकमेकांकडे बघण्यात अगदी मग्न झालेली असतात. कला आता खूप आनंदी असते, हसत असते. काय रे अद्विक, आपण दोघं किती सारखा विचार करतो रे. हे तुला चिमटा काढू? अद्विक पटकन तिला सोडतो आणि बाजूला होतोय. चिमटा बिमटा काढायचं नाही, आत्ता सांगून ठेवतोय. आपण जे बोललो ते बरोबर आहे रे चांदेकर? हा, अगदी बरोबर आहे. अद्विक म्हणतो फक्त मला खात्री आहे की हा विचार माझ्या डोक्यात आधी आला असणार, मग काही सेकंदाने तुझ्या डोक्यात कदाचित आला असेल. कला आता माघारी येते. चांदेकर, याला ना ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात बर का चांदेकर. माझ्यातली कुठलीही गोष्ट ओव्हर किंवा अंडर नसते. सगळं काही परफेक्ट आणि परफेक्टच असतं, कळलं? अरे, माझ्यातला कॉन्फिडन्स सुद्धा अगदी परफेक्ट आहे. कोण आहे मी? द ग्रेट अद्विक चांदेकर. माझ्यासारखा मीच, त्याची नक्कल कलाने केलेली असते. किती कौतुक करतो रे स्वतःच. थकत नाहीस का रे स्वतःचेच गुणगान गातानी? एक दिवस ग्रंथ लिहिशील आहे ना रे स्वतःच्या कौतुकाचा. काय ते कौतुक, दुसऱ्याने कौतुक केलं तर छान वाटतं ऐकवेला, बरंही वाटतं ऐकायला. स्वतःच्या तोंडून 24 तास सारखं तेच आणि स्वतःच कौतुक करायचं विचित्र वाटत नाही का रे? आणि जरा जास्तच होत नाही काही? अद्विक म्हणतो अरे वा, खरे तू किती लकी आहेस याचा विचार केलास का? माझ्यासारख्या माणसाबरोबर एकदा नाही 2दा लग्न करण्याचा चान्स मिळतोय तुला. द ग्रेट अद्विक चांदेकर सोबत. खरे 2दा लग्न करतेस तू. जगातली खूप लकी आणि लकी पर्सन आहे, कळते का तुला? तेही माझ्यामुळे. कला म्हणते हो ना चांदेकर. कॉंग्रॅच्युलेशन. काही नाही, आपण एकमेकांसाठी बनलो आहोत म्हणून परत लग्न करतो. क्रेडिट कोणाचे? आता मात्र कला मारते याला. सगळं क्रेडिट स्वतःलाच घेत असतो, ग्रेटही स्वतःलाच म्हणत असतो, दुसऱ्याला अजिबात काही देत नाही. आता मारलेला असतो हा अद्विक चांगलाच कलाने. अद्विकने तिला पकडलेलं असतं आणि एकमेकांकडे बघण्यात ती मग्न झालेली असतात. खरे लाईफ मध्ये इतकं ग्रेट कधीच वाटलं नव्हतं मलाही रे. खरंच छान वाटतंय ना? आणि मला तुझ्याशिवाय दुसरा कुठचाच विचार करता येत नाहीये रे. मला अगदी लाजलेली असते आणि अद्विक पासून जरा लांब जाऊन उभी राहते. खूप छान असा बुके तिने तयार केलेला असतो आणि स्वतःच्या हाताने अद्विकला देते. वाव, व्हेरी नाईस. खूप सुंदर आहे. काय सुंदर बनवलंय. आणि तुला सांगू काय, आपण दोघांमध्ये जे डिसाईड केलंय ते घरात सगळ्यांना सांगायलाच हवंय ना? कला खूप लाजते आणि म्हणते हो सांगायलाच हवंय.
घरच्यांशिवाय कसं लग्न करणार ना रे आपण? हो मीही तेच म्हणतोय. ठीक आहे उद्या अनाऊन्स करून टाक. मी माझी नाही हिंमत होणार बाबा, तुला सांगायला लागणार आहे. मी कसं सांगू रे? मी नवरी आहे ना, मी नाही सांगू शकत. नवऱ्या मुलाने पुढाकार घेतला की चांगलं दिसतं, त्यामुळे तूच सांग बाबा. ही नवरीने सुद्धा लाजायला हवं, लाजल्याशिवाय ती नवरी नाही. ही नवरी लाजते कुठे? नॉनस्टॉप बडबडच करत असते. काय रे, काय लावलीये मस्करी? ठीक आहे उद्या मिसेस खरेंना सुद्धा बोलवून घेतो. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट माझ्याबरोबर असायलाच हवाय ना. कला म्हणते चांदेकर, तुला ना माझ्या आईला भेटण्यातच जास्त इंटरेस्ट असतो माझ्यापेक्षा. अरे लाडकी सासूबाई आहे माझी ती. का नाही भेटणार मी तिला? आणि भेटणार आणि कायमच भेटणार. कळालं का? तू आम्हाला दोघांना भेटण्यापासून थांबवू शकत नाहीसा. तिच्या सपोर्ट शिवाय या आगाऊ चांदेकरला, आगाऊ कलेला सांभाळणं अवघड आहे ना. म्हणजे तू आगाऊ हे मान्य केलं, पण काही नको, काही सपोर्ट वगैरे घ्यायचा नाही माझ्या आईचा. तू तुझ्या घरच्यांना सांभाळ, मी माझ्या घरच्यांना सांगते. कळालं का? अधिक म्हणतो ठीक आहे, तसं तर तसं. तू तुझ्या माणसांना सांग, मी माझ्या माणसांना सांगतो. आता परत कला लाजायला लागलेली असते. रोहिणीने आता अनामिकाला फोन लावलेला असतो. हॅलो अनामिका, बोला ना. लगेच तू घरी येणार आहे आत्ताच्या आत्ता. असं कसं घरी येणार? मिशन डिवोर्स आत्ता कुठे सुरू झालंय आणि लगेच काय करू मी घरी येऊन? हे बघ, तू त्या सोहमला डिवोर्स देणार आणि तो मेंटली डिस्टर्ब होणार. त्याच्यासोबत घरच्या सगळ्यांनाच भयानक असा त्रास होणार, बरोबर? पण मला वाटतंय काहीतरी वेगळंच होणार. तू डिवोर्स देणार, त्या सोहमला कायमची मुक्तता देणार. तो सुटला की घरचे सुद्धा आनंदी होणार की आमचा मुलगा सुटलाय सगळ्या याच्यातून, आणि त्यांना आनंदी झालेलं मला बघायचं नाहीये. कळतंय का? तेव्हा तू इथे यायचं आणि अजून टॉर्चर करायचं सगळ्यांना. अगं सोहम आणि काजल या दोघांचं लग्न आमच्या घरचे सहज लावू देऊ शकतात. मागे पुढे बघणार नाही आणि सोहमचं आणि काजलचं लग्न लावणार म्हणजे लावणारच. अनामिका तुला कळतंय का? मग तू पिक्चर मध्ये राहणार नाही. कळतंय तुला? मग उपयोग काय तुझा? अनामिका म्हणते सोहमचा बाय नजरेसमोर असला त्याला कन्फ्युज ठेवणं आणि मानसिक छळ करणं अजून सोपं होणार. रोहिणी म्हणते करेक्ट. म्हणून तू घरी परत लवकर यायचंय आणि टॉर्चरिंग करायला जास्तीत जास्त सुरुवात करायची. तसं झालं तरच आपण जे ठरवलंय तसं आणि तसंच आपल्याला करता येईल. कळतंय ना तुला? ठीक आहे, बघते मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते. अद्विक आणि चांदेकर झोपलेले असतात आणि कलाच्या आधी अद्विकला जाग आलेली असते. कला झोपलेलीच असते आणि तिचे सगळे केस तिच्या चेहऱ्यावर आलेले असतात. अद्विक आता उठतो आणि बघतो तो काय सगळे केस तिच्या चेहऱ्यावर आले आणि तिला सारखं त्याने असं त्रास होत असतो. हळूवार तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला करतो आणि खूप हसत असतो अद्विक. पटकन तिला जाग आलेली असते. सॉरी, तुझे ते केस आले होते ना म्हणून मागं करायला गेलो. कलेला आता जाग आलेली असते आणि अद्विकचा चेहरा तिच्या गालावर हात असतो. प्रिया तू उठली की नाही ते बघत होतो आणि केस तुला डिस्टर्ब करत होते म्हणून जरा बाजूला करत होतो. दोघंही लाजत असतात, काहीतरी वेगळंच त्यांच्यामध्ये फिलिंग असतं. अगदी नवं गुड मॉर्निंग असं एकमेकांना अगदी लाजत म्हणतात. अद्विक आता गेलेला असतो फ्रेश व्हायला. हॉलमध्ये आता सगळे बसलेले असतात आणि छान वातावरण असतं त्यांच्या घरात. आबा म्हणतात रजनी आपल्या अंगणातली तुळस पुन्हा बहरलीये. रजनी म्हणते हो ना आबा, खूप छान आलीये बरं. आबा दारात अशी तुळस बहरलेली असली की घरात सगळं काही छान होणार असं वाटतं बरं. राहुल, नैना, रोहिणी सगळे तिथे बसलेले असतात आणि रजनी जेव्हा बोलते तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असतं. ही पॉझिटिव्ह कशी बोलू शकते? आबा म्हणतात तुळशीला मंजिरं येणं शुभ संकेत असतो बरं. हो आबा, खूप बहरल्यात त्या. रोहिणी आता मनातल्या मनात म्हणते शुभ अशुभ सगळं काही घडवून आणणाऱ्यावर अवलंबून असतं, ते घडत नसतं, माझ्यासारख्यांनी ते घडवावं लागतं. राहुल आता मनातल्या मनात म्हणतो तुळशीला मंजिरं येणं आणि तुळस बहरणं हे शुभ संकेत असतील तर ही तुळस मुळापासून उखडून टाकू का? म्हणजे यांच्या घरात काही चांगलं होणारच नाही. अद्विक आणि कला आता तयार झालेली असतात आणि घाईघाईने खाली येतात. अद्विक म्हणतो हे बघ, आपण काल जे डिसाईड केलं ते घरच्या सगळ्या लोकांना सांगायला हवं. या कसं सांगायचं? मी सांगणार नाही. मस्करी करू नका, तोंडाने सांगायचं वगैरे ही मस्करी बस. सांगणं खूप अवघड आहे आणि मी तर नाहीच बोलू शकत बाबा सगळ्यांच्या समोर. गंभीर विषय आहे, काय वाटणार नाही सगळ्यांना. काय वाटणार नाही, जा आणि बिंदास सांगून टाक. तू सांग, मी सांग, तू सांग, त्यांच्यामध्ये चाललेलंच असतं. परत कोण सांगणार? दोघेही तयार नसतात समोर येऊन सगळं काही सांगण्यासाठी. त्यांचं तू मेमे चाललेलं असतं. तेवढ्यात काही संगीता दारात आलेली असते. नमस्कार करते आणि म्हणते आबाजी येऊ का? संगीताला बघून आबांना खूप आनंद होतो. विहीनबाई या 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 येऊ का म्हणून काय विचारताय, या की. नैना सुद्धा आता आईच्या मागे गेलेली असते. रजनी येते आणि नमस्कार संगीता बहिणी, बसा ना. अद्विकला आणि कलाला खूप आनंद झालेला असतो संगीताला समोर बघून.
तू बोलवलंस काय रे आईला? इन्व्हाइट करायला लागणार ना त्यांना. आबा म्हणतात विहीनबाई अचानक कसं येणं केलं आणि इतक्या सकाळी सकाळी? अद्विक लगेच म्हणतो ही सांगणार आहे की आबा? मी सांगतो आबा. अद्विक आता खूप आनंदी आणि फ्रेश असतो. तो ऍक्च्युली मला सगळ्यांच्या समोर एक अनाउन्समेंट करायची आणि सगळे असले की सांगायलाही बरं वाटणार, म्हणूनच सगळ्यांना एकत्र बोलवलंय आणि मी आता सांगतोय नेमकी मला काय सांगायचंय. रोहिणी म्हणते काय अनाउन्स करायचंय रे तुला? पटकन सांग की. आबा म्हणतात अरे अद्विका सांग की काय सांगायचंय. अद्विक आता थोडा ऑकवर्ड आणि गोंधळीलाही असतो. सांगतोय ना आबा. म्हणजे काय फार प्रस्तावना वगैरे मांडत बसत नाही. काय सांगायचंय नाही का मिनिटं सांगून मी मोकळा होतो. डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालू का मी? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझं आणि खरेचं लग्न झालं होतं. तेव्हा काय परिस्थिती होती सगळ्यांनाच माहितीये. आमची मानसिकता काय होती किंवा सिच्युएशन काय होती आणि कुठल्या प्रसंगामध्ये आमचं लग्न झालंय. त्यावेळेला आमच्या दोघांची ही इच्छा नव्हती एकमेकांसोबत लग्न करायची, तरीही आम्ही लग्न केलं. मजबुरीने म्हणा किंवा कुणाला शब्द दिलाय म्हणून लग्न केलंय आम्ही. त्यावेळेला लग्न झाल्यावर घरात आल्यावर आम्ही काही सुखाने संसार करू शकलोच नाही. आम्ही सारखे भांडतच राहिलो. भांडणं करता करता तिच्यात कधी बदल झाला आणि ती छान वागायला लागली आणि मलाही ऑफिसमध्ये मदत करायला लागली, घरात मदत करायला लागली. एक छान बॉन्डिंग आमच्यामध्ये निर्माण झालं. तर सगळे सणवार सगळे कार्यक्रम एकत्र साजरे केले आणि आनंदाने आपण राहायला लागलो. कसं आहे ना आबा, तसा निसर्गाचा नियमच आहे. माणूस हळूहळू परिस्थितीनुसार बदलतो आणि तसे आम्ही दोघेही बदलत गेलो. आबा म्हणतात अद्विका आत्ताच म्हणला की प्रस्तावना काही मांडणार नाही आणि केवढी प्रस्तावना चालली आहे रे, मुद्द्याला हात घाल की. आबा म्हणतात अरे सांग की पटकन, लगा लगा. रोहिणी रजनी तिथेच असतात. रजनी म्हणते अरे अद्विक बहाळ काय लावतोय, काय सांगायचं एकदम सांगून मोकळा हो की. काय लावलंय किती वेळचं फिरून फिरून? अद्विक म्हणतो हो आई तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय मी आणि खरेने, म्हणजे खरे आणि मीने आम्ही दोघांनी असं काय ठरवले. अगदी गोंधळ उडालेला असतो, एक शब्दही त्याला नीट बोलता येत नसतो. आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर पुन्हा लग्न करायचंय असं आम्ही दोघांनी ठरवलंय. कला म्हणते हो खरंय, आम्हाला दोघांना एकत्र राहायचंय आणि आमच्या नात्याची सुरुवात नव्याने करायची. मग सगळंच काही परत व्यवस्थित व्हायला नको का? लग्न झालं तेव्हा आम्ही दोघंही चांगले मन लावून कुठच्याच कार्यक्रमात नव्हतो. अगदी जबरदस्तीने धाकाने आम्ही उभं होतो. आता मात्र परत लग्न करायचंय आणि सगळे आयुष्याची संसाराची सुरुवात नव्याने करायची. आम्ही दोघांनीही मिळून हा निर्णय घेतलाय आणि आम्हाला असं वाटतं की तुमची कोणाचीही काही हरकत नसेल. या वेळेला मात्र आम्हाला एकमेकांशी अगदी मनापासून लग्न करायचंय. त्यासाठी आम्ही परत लग्न करण्याचा विचार केलाय. पूर्ण लग्नच आम्हाला पुन्हा एकदा अनुभवायचंय आणि तेही मन लावून आणि आनंदाने. प्रत्येक क्षण नव्याने जगायचा आहे असं आम्ही ठरवलंय. हो ना रे चांदेकर, ठरवलंय ना आपण? हो आम्ही असंच ठरवलंय. ते सांगून तर बसलेले असतात पण दोघंही खूप घाबरलेले असतात, कारण समोरून काय रिप्लाय येईन हे त्यांना माहितीच नसतो. खूप घाबरलेले असतात आणि अवघड अशी सिच्युएशन त्यांच्या पुढे झालेली असते. आता आबा उठतात, त्यांच्याकडे अगदी डोळे भरून बघतात आणि टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. आबाने सगळी सिच्युएशनच बदलून टाकलेली असते. आनंदाने टाळ्या वाजवायला लागलेले असतात. आबा म्हणतात छान 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 कल्पना आहे, आपण नक्कीच करूया. सगळे आता कॉंग्रॅच्युलेशन करत असतात. आबा म्हणतात रजनी जेवणात काहीतरी गोडधोड कर, आनंदाचा प्रसंग आहे आज, सगळं काही छान झालंय बघ. हो आबा नक्की, खरंच छान असं जेवण बनवणार आहे मी. नैना, राहुल, रोहिणी यांना मात्र भयानक राग आलेला असतो. हे काय कौतुक लावलंय? सरोज आता म्हणते थँक्यू. आई थँक्यू काय म्हणतेस? मला हवी आहे तशी सून तू घरी घेऊन येणार. माझ्यापेक्षा जास्त आनंदी कोण असणार, त्यामुळे थँक्यू. मला हवी तशी सून आहे, त्याबद्दल मला अभिमान आहे. आबा म्हणतात ही माझी खरी सून सरोज. कला अद्विकचा संसार अगदी सोन्यासारखा करणार, बघतच राहतो. संगीताच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद असतो. हे लग्न नवीन अशी सुरुवात करणार आणि सुखाने संसार नक्कीच करणार. संगीता म्हणते आबा मी एक सुचू का? अहो सुचवा, तुम्ही आई आहे. आता समद पद्धतशीर व्हायचंय असं झालंय ना, मग पद्धतशीरच होऊ द्या. मी कलेला घेऊन जाते आणि पद्धतशीर आपण तिला पाठवू की सगळं काही लग्नाची विधी करताना आमच्या घरूनच तिला वाटी लावू. माप ओलांडूनच पुण्यांदा या घरात येईल. उत्तम कल्पना आहे तुमची, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. अधिक म्हणतो का? आबा म्हणतात अगं त्यांचं त्यांना ठरवू दे की रे, म्हणजे इथे राहून सुद्धा सगळी तयारी होऊ शकते असं मला म्हणायचंय. आबा इथे जास्त लोक लागतील की मदतीला, नाही का? त्यामुळे कलाला इथेच ठेवायचं, कुठे जाऊ द्यायचं नाही. कला म्हणते हो बरोबर बोलतोय तो, माझी तर खूप तयारी राहिली, त्यामुळे मला इथेच राहायचंय. चांदेकर बरोबर जर कुठे खरेदीला जायचं असेल तर त्याची वेळ बघायला हवी, त्यामुळे मी इथेच राहणार आहे. अद्विक म्हणतो तुम्ही सगळेच इकडे राहिले या की. कला म्हणते आई ही आयडिया मात्र चांगली. आबा हे लग्न फक्त विधीसाठीच करतोय ना, ती इथे राहिली तर काही अडचण आहे का? लग्न फक्त
विधीसाठी करतोय म्हणल्यावर राहायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतंय बरं आबा. आता अद्विकचं आणि कलाचं नेमकी काय चाललंय सगळ्या घरच्या लोकांच्या लक्षात आलेलं असतं. आबा म्हणतात लग्न तर झालंय मग परत कशाला करताय हे, असू दे की नको हा घाट घालायला परत. आबा म्हणतात लगीन करायचं म्हणलं की विधिवतच झालं पाहिजे, नाहीतर ते पण करायचं नाही आणि काही गरज नाहीये. सरोज म्हणते अद्विक कला तुम्ही दोघं एकमेकांपासून वेगळं राहू शकत नाही हे कळतंय, पण लग्न करायचं म्हणलं की विधिवत व्यवस्थितच झालं पाहिजे, त्यासाठी थोडा वेळ तरी वेगळं राहायलाच लागणार आहे. सरोज आता दोघांनाही समजून सांगते आणि त्यांना समजून सांगून म्हणते की तिला तिकडे जाणं योग्य आहे, तिकडून तिचे विधी होऊ दे आणि आपल्या घरात आपल्या घरचे. अद्विक मला माझ्या सुनेला स्वतः ओवाळून लक्ष्मीच्या पावलाने घरात घ्यायचंय, तिचं स्वागत करायचंय, एवढं तर मी नक्कीच करू शकते ना अद्विक. हा भाग इथे संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. कला आणि अद्विकचं अगदी भांडण चाललेलं असतं. अद्विक म्हणतो तुम्हाला मारू शकत नाही या कला, मी तुला मारणार म्हणजे मारणार. मारामारी करता करता अद्विक आणि कला अगदी खाली पडतात आणि अद्विक कलाच्या जवळ आलेला असतो आणि तिला म्हणतो तुझ्या बरोबर आयुष्यातला प्रत्येक क्षण जगायचा आहे मला अगदी नव्याने, तुझ्या सोबतच पूर्ण आयुष्य घालवायचंय मला. कला लाजलेली असते. खूप छान असा रोमॅन्टिक मुवमेंट त्यांच्यामध्ये झालेला असतो. कलेला तिच्या अद्विकच्या घरून वाटी लावलेलं असतं आणि आईच्या घरी चाललेली असते. आता माप ओलांडूनच ती अद्विकच्या घरी परत येणार असते. रोहिणी, राहुल, नैना, अनामिका चौघेही ठरवतात कला तर घराच्या बाहेर गेली, आता प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणं अजूनच सोपं झालंय. या चौघांना मात्र रस्ता मोकळा झालेला असतो. कला घरात असली की प्रत्येक वेळेला तिचं लक्ष असतं. आता ती घरात नाही म्हणल्यावर यांना यांच्या मनासारखं नक्कीच वागता येणार. सगळ्यात महत्वाचं काम असतं प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणं. आता हे चौघं मिळून काहीतरी प्लॅन करणार, अद्विकला फसवणार आणि आनंदाच्या भरात नक्कीच प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणार. बघूया आता या चौघांनी कसा आणि काय प्लॅन केलेला असतो कला आणि अद्विक या दोघांच्या आयुष्यात वादळ आणण्यासाठी. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.